नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र, जय भारत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या जीवनासंबंधी. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आणि सुपरस्टार आहेत, ज्यांनी 50हून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत 250हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. विनोद, अभिनय आणि टायमिंगचे बादशाह मानले जाणारे अशोक सराफ यांना प्रेक्षक प्रेमाने अशोक मामा किंवा महानायक म्हणून संबोधतात. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 मध्ये झाला होता. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीसंबंधी आता आपण बोलूया. यांनी 1969 मध्ये जानकी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी विनोदी भूमिका सोबतच गंभीर आणि खलनायकी भूमिकाही तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्याबरोबरच्या त्यांच्या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजल्या. आता आपण बोलणार आहोत त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपटांसंबंधी. अशी बनवाबनवी, वजीर, आयत्या घरात घरोबा, धूमधडाका, गंमत जम्मत अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली. आता बोलूया त्यांना मिळालेल्या पुरस्कारांसंबंधी. त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 11 वेळा आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. चित्रपटात येण्यापूर्वी अशोक सराफ यांनी 10 वर्ष बँकेत नोकरी केली होती. ते मूळचे बेळगावचे असून त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे.